नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस। त्यांनी आता पाणी घेणं सुद्धा बंद केलेलं आहे। विविध गोष्टी, विविध वक्तव्य गोष्टी घडताना आपल्याला सध्या दिसत आहेत। आपण जर बघितलं तर मराठा आरक्षण उपसमितीची काल दुसरी बैठक सुद्धा पार पडली। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि नक्कीच सरकारचं सुद्धा या संपूर्ण गोष्टींवर लक्ष आहेच। विविध गोष्टी घडताना आपण दिसताय, विविध वक्तव्य समोर येताना दिसताय। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा चर्चा झालेली आहे। बैठका होत आहेत, मीटिंग्स होत आहेत, विविध वक्तव्य समोर येत आहेत। आता त्यामध्ये जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांच्या आईविषयी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की जी गोष्ट घडली तर यामध्ये आपण बघतोय की ह्या आरक्षणामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला हार्ट अटॅकनी। तर आता मनोज जरांगे पाटील यांनी काय वक्तव्य केलेले आहे आपण हे जसं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते आपण तुमच्या समोर मांडूया। तर त्यांचं मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या आईला, त्या माऊलीला आमचं एक सांगणं आहे, आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू आहे तसं आमच्याही आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं। आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलता तर या लेकराबद्दल ही बोला, ही आमची अपेक्षा आहे। गरिबाचं लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलं, पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला। त्याला न्याय तर दिलाच नाही, त्याला अटॅक येऊन मेलं म्हणजे त्याला खूनच झाला म्हटलं जातं। देवेंद्र फडणवीस यांच्या आईला, माऊलीला आमचं तेच विचारणं आहे, तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होतात, आईचं काळीज तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या आई आहात, आईचं काळीज तुम्हीच जाणू शकतात, दुसऱ्या सुद्धा आईचं काळीज कसं असू शकतं। त्या आईचं काळीज किती जळालं असेल की तिचं पोरग सोन्यासारखं तिच्या कुशीतून निघून गेलं कायमचं। एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसांच्या आईने किंवा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करावं, हीच आमची इच्छा आहे, हीच आमची भावना आहे। तर हे मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य आहे। भरपूर गोष्टी घडताना दिसत आहे, विविध वक्तव्य समोर येताना आपल्याला नक्कीच याबाबत दिसत आहे। आंदोलनाविषयी सुद्धा भरपूर गोष्टी घडत आहे। संपूर्ण मुंबईमध्ये आपण म्हणू शकतो CSMT रोडवर सुद्धा भरपूर तुफान गर्दी झालेली आहे। विविध गोष्टी होताना, विविध मीटिंग्स, विविध सभा होताना म्हणजे चर्चा होताना आपल्याला दिसतीये। तर या संपूर्ण संदर्भात तुमचं मत काय नक्की कमेंट करून कळवा। बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।